शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, इंडिया अलायन्स आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे मंचावर उपस्थित सर्व आदरणीय नेते आणि उपस्थित या सायन विधानसभा क्षेत्रातील मुंबईच्या दक्षिण मध्य लोकसभा क्षेत्रातील सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू भगिनींनो, Come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी सांगितलं की अनिल लगेच तू बोल, या क्षेत्राचा उमेदवार आहेस। साहेबांनी ही उमेदवारी दिली, शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद मिळाले, इंडिया अलायन्सच्या सर्व नेत्यांचे, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आशीर्वाद मिळाले आणि सर्वात मोठे आशीर्वाद आपल्या जनता जनार्दनांचे आहेत आणि त्यामुळे मी ही उमेदवारी घेऊन आपल्या समोर आलो आहे। जास्त मागे न जाता बऱ्याच गोष्टी, बऱ्याच इतिहासात कुठल्या पानावर त्या पानांचा रंग कसा असेल हे येणारा काळच ठरवणार आहे। कारण 28 नोव्हेंबर 2019 ही तारीख होती ज्या दिवशी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शिवतीर्थावर शिवरायांच्या साक्षीने या महाराष्ट्राची सेवा करण्याची मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या समविचार पक्षांच्या सर्व नेत्यांना घेऊन चांगल्या रीतीने महाराष्ट्राचा कारभार सुरू केला। कारभार सुरू होतो न होतो तोच आपण पाहिलं की कोरोनाची महामारी, भयानक महामारी संपूर्ण जगाला ग्रासू लागली। त्यामध्ये मुंबई, महाराष्ट्र मुंबई आणि महाराष्ट्राचं काय होईल हे ICMR दिल्लीमध्ये त्याच्यापेक्षाही जास्त दिल्लीश्वर असे विचार करू लागले की हे आता मुंबई गेली, महाराष्ट्र गेला, कारण मुंबईचं महत्त्व असंही यांना नको होतं। मुंबई महत्त्व कमी करा म्हणजे महाराष्ट्राचं महत्त्व कमी होईल आणि त्यामध्ये ही महामारी एक भयानक रौद्र रूप घेऊन आपल्या समोर आली। पण त्यावेळेला कुठेही न डगमगता अगदी आत्मविश्वासाने टास्क फोर्सच्या सहाय्याने उद्धवजींनी जे नेतृत्व केलं, फक्त मुंबईत सुखरूपपणे बाहेर काढली नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बाहेर काढून दाखवला। कोरोनाच्या महामारीमध्ये कुठे औषधांची कमी, कुठे ऑक्सिजनची कमी, कुठे जम्बो हॉस्पिटलची कमी कधीही कमी होऊ दिली नाही आणि त्यामुळे हा महाराष्ट्र चांगल्या रीतीने गतिमान करण्याचं काम उद्धवजीने केलं। त्याचबरोबर निसर्ग तोकते अशी आसमानी संकटसुद्धा आली, त्या संकटांना सुद्धा तोंड देत महाराष्ट्राची अर्थगती कुठे थांबवायला दिली नाही। उद्धव जी अपने बलबूते पर करते थे, एक आत्मविश्वास था क्योंकि महाराष्ट्र की जनता को भी विश्वास था उद्धव जी पर। और उद्धव जी जिस तरह से फेसबुक से बात करते थे, क्योंकि बाहर आने की संभावना नहीं थी। आज जो दिल्ली से या कहीं से बातें होती है कि आपने कहां से कोरोना को किया, कोरोना को संभालने के लिए कोरोना का हाल
जो लोगों का हाल होना था, उससे लोगों को बचाने के लिए जो करना संभव था, वो सभी बातें, सभी चीज़ें उन्होंने की। और फेसबुक से बात करते हुए महाराष्ट्र के घर घर में, हर लोगों को, हर घर में ये संभावना हुई, लोगों को ये महसूस हुआ कि मेरे घर का ये सदस्य है, ये हमारे कुटुंब प्रमुख है जिन्होंने हमको संभाला। उसमें सब जाति के लोग आए, सब धर्म के लोग आए, कहीं पे जाति धर्म में, कहीं मजहब में कहीं फर्क नहीं किया उद्धव जी ने। ये नेतृत्व मुंबई और महाराष्ट्र को चाहिए था, लेकिन आप लोगों के दिल में कुछ और था, षड्यंत्र वहां पे रचा गया था। और जिस तरह से उद्धव जी को वर्षा बंगले से उतरना पड़ा, उन्होंने इधर उधर देखा नहीं, सिर्फ जनता का हाल सोचा, सिर्फ जनता के लिए सोचा और वहां से वर्षा बंगला खाली करके निकल गए, अपने घर पर आए, लेकिन लोगों का साथ, लोगों का काम करना छोड़ा नहीं। और तुम उसके बाद में 2 साल से जो परिस्थिति यहाँ के लोग देख रहे हैं, महाराष्ट्र के लोग, मुंबई के लोग महसूस कर रहे हैं, आप लोग क्या कर रहे हैं। मुंबई में बेरोजगारी, आपने यहाँ पे इन्फ्लेशन की बात की, इन्फ्लेशन कम हो रहा है, रिजर्व बैंक से आप वहाँ से बयानबाजी करते हो। रिजर्व बैंक के अधिकारी खूब आदमी बोलते हैं कि ये झूठ है, या हम बोल नहीं सकते। ये सब बातें किस तरह से हो रही है? क्या यही लोकतंत्र है महाराज देश का? जो लोकतंत्र हम कहते हैं कि मदर ऑफ डेमोक्रेसी इंडिया को, जो पूरी दुनिया में जाना जाता है। आप दुनिया के इंडियन डायस्पोरा से बात करते हैं, वहाँ के लोगों को आप विश्वास देते हैं, लेकिन इस धरती के लोगों को आप क्या विश्वास देंगे? मुंबईला तोडण्याचा डाव तुम्ही करताय, महाराष्ट्र संपवण्याचा विचार तुमच्या मनामध्ये आहे। हे कदापि मुंबई आणि महाराष्ट्राची जनता होऊ देणार नाही, कारण इथे नेतृत्व महाविकास आघाडीचं करण्याचं सामर्थ्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे आहे। आणि जनतेचा विश्वास आणि नेत्यांचं काम, यामुळे महाराष्ट्र पुढे जाणार, नक्कीच पुढे जाणार। तुम्ही काही करा, तुम्ही महागाई घडवू शकत नाही, तुम्ही बेरोजगारी हटवू शकत नाही, तुम्ही इथे उद्योगधंदे यायला देणार नाहीत, तुम्ही सर्व बाबतीमध्ये महाराष्ट्राची अडवणूक करणार, परंतु महाराष्ट्राचा रथ हा कोणी अडवू शकत नाही। महाराष्ट्राविना राष्ट्र न चाले, हे आम्ही स्पष्ट तुम्हाला दाखवून देणार, कारण महाराष्ट्रच शेवटी हात देणार, सह्याद्रीच हात देणार त्या हिमालयाला। आणि यासाठी 29 मे ही तारीख जी लोकसभेची आहे, जी आपण आवर्जून वाट बघताय गेले 2 वर्षांपासून, की तुम्ही निवडणूक लावा, तुम्ही जे काय कारस्थान करताय त्याचं कारस्थानाचं उट्ट, त्या कारस्थानामध्ये तुम्ही जे सामावले आहात त्यांचा पराभव करून तुम्हाला तुमची जागा आणि तुम्हाला गाडल्याशिवाय महाराष्ट्राची जनता स्वस्थ बसणार नाही। हा जो पण केलेला आहे तो दिवस आलेला आहे 20 मे। येत्या 20 मे रोजी आपल्याला आपली जी निशाणी आहे, महाविकास आघाडीतर्फे मी उमेदवार म्हणून आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आमची निशाणी आहे, आपली निशाणी आहे मशाल। मशाल चिन्हावर तुम्हाला मोहर उठवायची आहे। मशाल चिन्हासमोरील निळं बटन दाबून आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून मी अनिल देसाई आपल्या समोर आपल्या आशीर्वाद घेण्यासाठी उभा आहे। आपण तो द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो, अपेक्षा नव्हे तर खात्री बाळगतो आणि तूर्त आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।